हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल शिवतीर्थ वॉटर पार्कचा धमाल दिवस एन्जॉय केल्यानंतर आम्ही नागपूरमध्ये माझ्या ताईच्या घरी जे आहे ते एक दिवस स्टे केला होता. रात्रभर तिथे राहून सकाळी आवराआवर करून आम्ही पुन्हा एकदा निघालेलो आहोत समोरच्या प्लॅनसाठी. खरं सांगायचं तर हा प्लॅन अगदी अचानक ठरलेला होता आणि खरंच माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच सुंदर गोष्टी ज्या आहेत त्या अशा अचानकच घडत असतात. आज आम्ही निघालेलो होतो ट्रिलियम मॉलमध्ये शॉपिंगसाठी आणि त्यातल्या त्यात आम्ही घरी नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता. थेट आम्ही सगळे तयारी करून बाहेरच नाश्त्याचा प्रोग्राम जो आहे तो करणार होतो. एसी फुल करो, असं फुल आहे रे भाऊ. काचा बंद करो. गाडी थोडे थंड व्हायला वेळ गेली. मॉलमध्ये आल्यावर आम्ही सर्वात आधी एका इन्स्पायर ॲपल्स शोरूममध्ये आलेलो आहोत. खरं तर माझ्या भावाला वेडिंग गिफ्ट द्यायचं होतं आणि गाडीत म्हणजे बसल्यावर आम्ही असं अचानक प्लॅन केला की चला त्याला आपण मस्तपैकी आयफोन गिफ्ट देऊया. आणि मग जे काही मी कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता ते सगळं माझ्यासोबत घडलं. त्याच्यासाठी आयफोन घेतानाच आम्ही माझ्यासाठीही एक आयफोन घेण्याचा निर्णय घेतला. खरं तर मी आयफोन घेण्याचा विचार खूप आधी केलेला होता, पण म्हटलं चला जेव्हा कधी माझं यूट्यूब चॅनल ग्रो होईल, जेव्हा मला तिथून काही पैसे मिळतील तेव्हा मी माझ्यासाठी आयफोन नक्कीच घेणार असं मी मॅनिफेस्टिंग केलं होतं. पण ते म्हणतात ना, काही गोष्टी योग्य वेळी आपल्याकडे स्वतःहून येतात आणि खरंच माझं हे खूप मोठं अनअपेक्षित स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं होतं. कारण सर्वसामान्य कुटुंबासाठी आयफोन घेणं हे खूप मोठी गोष्ट असते आणि आम्ही एकाच वेळेस 2 आयफोन घेत होतो, त्यामुळे आनंद जरा माझा खूप आभाळा एवढा झालेला होता. न्यूली मॅरिड कपलला आम्ही आयफोन गिफ्ट केला आणि त्यांचं अनबॉक्सिंग व्हिडिओ मी इथे शूट केलेला आहे. आणि जे काही माझे व्हिडिओ आहेत ते मी सगळे इंस्टाग्रामवर ऑलरेडी शेअर केलेले आहे. सो तुम्ही इंस्टाग्रामला नक्की माझ्या फॉलो करा, कारण यूट्यूबवर व्लॉग जरा उशिरा येतात, पण इंस्टाग्रामवर माझ्या आयुष्यातले जे काही क्षण असतात ते मी लगेच शेअर करत असते. आम्ही एक आयफोन घेतला होता, पण दुसऱ्या फोनसाठी ना आम्हाला वेगळा कलर हवा होता, त्यामुळे जवळपास आम्ही 1 ते 1.5 तास इथे वाट बघत होतो. कारण इथे फक्त ऑरेंज कलर म्हणजे अवेलेबल होता आणि हल्ली ट्रेंडमध्ये ऑरेंज कलरचाच आयफोन जे आहे ते खूप लेटेस्ट आलेला आहे. आणि माझ्यासाठी जे आहे ना आयफोन 17 प्रो मॅक्स घेण्याचा आम्ही विचार केलेला होता. सो कधी असं वाटत होतं की परफेक्ट गोष्टीची वाट पाहण्यापेक्षा ना त्या क्षणांचा आनंद घेणं कधीही महत्त्वाचं असते. म्हणून इथे मी गौरवचा जे आहे ना आयफोन अनबॉक्सिंगचा व्हिडिओ जो आहे तो शूट करत होती. म्हटलं चला यांच्या आयफोनचा आपण आधी मस्त आनंद घेऊया. जेव्हा आमचा आयफोन येईल तेव्हा मी तुमच्यासोबत तोही व्हिडिओ जे आहे ते समोर शेअर करणार आहे. खरं तर 1-1.5 तास वाट बघितल्यानंतर मग मी यूट्यूबवर काही चेक केले लेटेस्ट कोणता कलर ट्रेंडिंगवर सुरू आहे, तर ऑरेंज कलरच होता. म्हणून म्हटलं चला ऑरेंज कलरच घेऊया. आयफोनची अनबॉक्सिंग करताना खरं सांगू तर माझ्या मनात खूप साऱ्या इमोशनल भावना आलेल्या होत्या, कारण प्रत्येक यूट्यूबरकडे आयफोन पाहून मलाही कधी असं वाटायचं की काश माझ्याकडे आयफोन असता तर मी पण खूप छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर शेअर केलेले असते. आणि हा विचार मी बरेचदा केलेला होता, पण असं वाटलं नाही की तो स्वप्न बघितलेला माझा इतक्या लवकर म्हणजे पूर्ण होईल. म्हणूनच मी स्वतःला खूप जास्त लकी समजते की माझ्या हस्बंडनी मला यूट्यूबच्या पेमेंटची अजिबात वाट बघू दिली नाही. त्यांनी मला त्याआधीच जो आहे तो आयफोन गिफ्ट केलेला आहे. आता यापुढे येणारे व्लॉग्स मी अजून चांगल्या पद्धतीने शूट करण्याचा प्रयत्न करते, कारण शूटिंगच्या बाबतीत जे आहे ना आयफोन खरंच खूप बेस्ट आहे. अशा प्रकारे आम्ही 2 आयफोन घेऊन शोरूमच्या बाहेर पडलो होतो. त्यानंतर वरच्या फ्लोअरला जाऊन आम्ही इथे म्हणजे काही चुटरमुटर खाण्यासाठी आलेलो आहोत. सो डोमिनोज होता, इथे छोटे असे बरेच शॉप होते जे नाश्त्याच्या याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी अवेलेबल होता. आणि इथे तुम्ही गर्दी बघू शकता, अक्षरशः सगळे टेबल बुक होते. सो आता आम्ही सगळ्यात आधी जे आहे ना आयफोन हातात आला होता तर आधी तर व्हिडिओ आणि फोटो काढण्याचं सुचत असते. सो आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर मी काही व्हिडिओ लगेच काढायला इथे सुरुवात केलेली होती. आमच्यासोबतचे बाकीचे सगळेजण मॉलमध्ये राहून खूप कंटाळले होते, त्यामुळे ते बाहेर पडून मस्त दीक्षाभूमीकडे गेलेले होते. खरं तर आज आमचा प्लॅन जो आहे ना तो दीक्षाभूमीला जाण्याचा प्लॅन होता, पण वेळेची खूप कमी होती आमच्याकडे आणि आम्हाला इथे मॉलमध्येच 2-4 घंटे जे आहेत ते लागून गेलेले होते. म्हणून आम्ही कुठेच काही फिरलेलो नाही. सो इथे आम्ही ट्रिलियम मॉलमध्ये थोडीफार शॉपिंग
परत केलेली होती आणि काही गोष्टी मी ते शूट केलेलं आहे. आता इथून आम्ही ते डायरेक्ट जे आहे ना तुमसरला परत जाणार आहोत. त्यानंतर मला गावाकडे जायचं होतं कारण आलेल्या पाहुण्यांना मला सोडायचं होतं आणि त्यातल्या त्यात माझ्या मामाच्या मुलीचं लग्नही मला अटेंड करायचं होतं. या सगळ्या धावपळीमध्ये पुढचे 2 दिवस मला काहीही शूट करता आलं नाही. सो फायनली लग्नाची सगळी धमाल मज्जा मस्ती आणि सगळे कार्यक्रम अटेंड करून मी पुन्हा तुमसरला परत आलेली आहे. आणि खरं सांगायचं तर घरी आल्यावर माझं सगळ्यात आधी पहिलं काम म्हणजे माझं झाडांना बघणं असते. मी माझ्या झाडांच्या बाबतीत खरंच खूप जास्त इमोशनल आहे. घरात आल्या आल्या मी आधी झाडांकडे बघते. झाडांकडे बघितलं की माझ्या मोबाईलचा कॅमेरा आपोआप जो आहे तो सुरू होतो. त्यामुळे 2 दिवसांनी घरी आल्यावर सर्वात आधी मी माझ्या गार्डनचं शूट केलं. 2 दिवसातच उन्हामुळे काही झाडं अगदी कोमेजल्यासारखी झालेली होती. तुम्हीही इथे बघू शकता माझी काही झाडं अगदी चिमणीसारखी सुकल्यासारखी झाली होती. ती बघूनच मला थोडंसं वाईटही वाटत होतं. घरी आल्यावर मी फारसं काही काम केलं नाही कारण घरात खाण्यापिण्याचं सामानही संपलं होतं. गावाकडे जाण्याआधीच मी सगळं किराणा वगैरे संपवून गेली होती आणि त्यातल्या त्यात आम्ही जे काही सगळे पाहुणे मंडळी आलं होतं ना ते पण आम्ही असं छोटे छोटे गोष्टी घेऊन आम्ही 2-3 दिवसाचा टूर प्लॅन केला होता. त्यामुळे आता पटकन तयारी करून आम्ही सगळे डीमार्टला जाण्यासाठी निघालेलो आहो. मग म्हटलं चला इथे सुद्धा एक छोटंसं शूटिंग तर बनतंच आहे म्हणून मी कॅमेरा इथे सुरू केलेला आहे. बऱ्याच दिवसापासून आईस्क्रीम खाल्लं नव्हतं त्यामुळे रस्त्यातच आम्ही आईस्क्रीम खाण्याचा प्लॅन केला. नेहमीप्रमाणे वेदांत त्याच्या सीटवर अगदी शांतपणे बसलेला होता. खरं तर मी खूप घाई गडबडीत तुमसरला परत आले होते त्यामुळे मम्मीकडे असताना मला तिथले व्लॉग्स काही फारसे शूट करता आले नाही. त्यामुळे आता पुन्हा हळूहळू सगळं रुटीन सुरू होत आहे. मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर आधी आम्ही गाडी बाजूला केली आणि आम्हाला खरं सांगू तर इतकी भूक लागलेली होती ना की खूप जास्त. म्हणून म्हटलं चला आधी आईस्क्रीम खाऊन घेऊया कारण आम्हाला डीमार्टला जायचं म्हटलं की आम्हाला भंडाऱ्याला जायचं असते. सो इथे खूप दिवसानंतर आम्ही तुमसरला आईस्क्रीम खात होतो म्हणून म्हटलं यावेळी काहीतरी नवीन फ्लेवर ट्राय करूया म्हणून मी डेअरी डेची आईस्क्रीम घेतली. पण खरं सांगू तर ती फ्लेवर अजिबात चांगली नव्हती. कुणालाही काही ती आईस्क्रीम आवडलेली नव्हती. सो त्यानंतर आईस्क्रीम खाऊन घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत डीमार्टला. डीमार्टला आल्याबरोबर नेहमीप्रमाणे मला 2-3 लोकांनी टोकलं होतं की प्लीज मॅडम कॅमेरा बंद करा. आणि खरं सांगू तर मला इथे शूट करायला फार आवडते पण मी म्हणजे माझे हस्बंड जे आहे ना ते मला काही अलाउ करत नाही म्हणून मी इथे अगदी छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहे. भरपूर काही शॉपिंग करून आम्ही बाहेर निघालेलो आहोत. मला मुलांसाठी पण डेली वेअर्स जे आहे ते घ्यायचे होते. चूसाठी वेदांसाठी माझ्यासाठी म्हणून आमची कपड्यांची शॉपिंग जरा जास्तच झालेली होती आणि भरपूर काही किराणाही मला घ्यायचं होतं कारण आता जे आहे ना मी 15 ते 20 दिवस जे आहे ते तुमसरला राहणार आहोत. त्यामुळे 15 ते 20 दिवसाच्या हिशोबाने मी किराण्याचं सामान घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही नागपूरला जे आहे ते शिफ्ट होत आहो. सो हे काही जे शॉपिंग आहे ना ते तुमसरच्या म्हणजे आयुष्यातले शेवटचे दिवसाचे क्षण आहेत जे मी छोटे छोटे क्षण माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यानंतर इथून शॉपिंग करून आम्हाला 11 वाजले घरी येण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे ना AC रिपेरिंगसाठी आलेले होते कारण ACची सर्व्हिसिंग बाकी होती. त्यानं काही दिवसानंतर आमची इथून ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे नवीन गावामध्ये अनोळखी लोकांकडून ACची सर्व्हिसिंग करण्यापेक्षा म्हटलं इथे तुमसरलाच असताना AC वगैरे सगळं नीट व्यवस्थित करून घेऊया म्हणून मी इथे काही सर्व्हिसिंगवाल्या दादांना बोलवलेली आहे. त्यांनी AC वगैरे खोलून छान वॉश वगैरे करून दिली आणि खरं सांगू तर उन्हामुळे ना AC ही काम करत नाही. सो कधी कधी ती नेट जी असते ना ACची त्यावर भरपूर अशी धूळ बसलेली असते ज्यामुळे ते वॉश करणं खूप गरजेचं असतं. आणि AC रिपेअर झाली आणि आजचा तुम्ही वातावरण बघू शकता इतका काही थंड झालेला होता, इतका वारा सुटलेला होता आणि
पूर्ण असं बादल बादल वातावरण झालेला होता. खरं तर हा वातावरण बघण्यासाठी ना माझी खूप दिवसाची इच्छा होती आणि असं वाटत होतं की जणू काय आज भरपूर काही पाऊस येणार आहे. सो त्याआधी म्हटलं चला झाडांना इथे पाणी देऊन देते. सो झाडं मी काही असे इकडे तिकडे शिफ्ट केलेले आहे बऱ्यापैकी. उन्हात राहून ना 1-2 झाडं असे पूर्ण झाडांची पाने ना पिवळी पडलेली होती, त्यांना मी सावलीत ठेवलेली आहे आणि चिवने सगळ्या झाडांना पाणी दिलं. चला मग आजचा व्लॉग इथेच थांबवते. बाय.